गोंदिया जिल्ह्यात काल रात्री आलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगर पंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 16 गोंडवाना नगर येथील रस्त्याची दुरावस्था आता जीवघेणी ठरत आहे। छत्रपती शिवाजी चौक ते बाबूराव मडावी महाविद्यालयापर्यंत परिसरातील डांबरी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पोलीस कॉलनी नवनिर्मितीचे नुकत्याच सुरू असलेल्या कामातील माती या रस्त्यावर टाकण्यात आली होती। त्यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे ही माती चिखलात परावर्तित झाली असून डांबरी रस्ता अक्षरशः मातीच्या रस्त्यासारखा दिसत आहे। दररोज या मार्गावरून 3 ते 4 हजार विद्यार्थी शाळेत ये-जा करतात। आज सकाळच्या सत्रात या चिखलामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। काही पालक चिखलात पडून गंभीर जखमी झाले आहेत। या परिसरातील रहिवाशांनी याआधी अनेक वेळा नगरपंचायत, तहसीलदार, एसडीओ ऑफिस व वॉर्ड मेंबर यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागणी केली होती। मात्र याकडे नगरपंचायत व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। नागरिकांची हीच मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी। वार्ड नंबर 16 चा रहिवासी आहे। हा जो रोड आहे हा छत्रपती शिवाजी चौक वरनं सीएस कॅम्पस जो आहे आमचं जे शाळा आहे तिथपर्यंत हा रोड चालला आहे। हा रोड नगरपंचायतच्या अधिकृत मध्ये येतो, पण आम्ही याच्या आधी पण नगरपंचायत पासून तहसीलदार पासून एसडीओ पर्यंत आम्ही ह्या रोडच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिलं होतं। पण आता काही दिवसापूर्वी इथे पूर्ण माती जे पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनच्या ज्या इमारत बनत आहेत त्याची जे माती आहे हे माती ह्या रोडावर टाकण्यात आली, ज्याच्यामुळे आणखी हा रोड जो आहे तो खराब झालेला आहे। आणि आजच सकाळी 3 गावचे नागरिक आहेत ते पडले आणि त्यांना खूप जास्त जखम झालेला आहे। सर इथे जवळपास 3000 विद्यार्थी शिकतात आणि विविध प्रकारची शाळा आहेत इथे फार्मसी कॉलेज आहे, पॉलिटेक्निक कॉलेज आहे, हायस्कूल आहे, सीबीएसई शाळा आहे आणि स्टेट बोर्डची पण शाळा आहेत। रोज करीबन 3000च्या वरती इथून विद्यार्थी जाणं येणं करतात आणि हा रोड फक्त विद्यार्थ्यांकरता नाही पण आमच्या ह्या गोंडवा नगरच्या जे रहिवासी आहेत ते पण हे रोडला यूज करतात। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।